पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझा बॉस बोलतोय आतमध्ये। ये अनु, मैं कमिन सर? जेव्हा परवानगी घ्यायला पाहिजे होती त्यावेळेला परवानगी घेतली नाहीस, परस्पर सगळ्या गोष्टी करून मोकळा झालास आणि आता विचारतोयस। ये घे, आपल्या तिघांसाठीच मागवलेले। नको सर, थँक्यू। का बरं? अनुच्या सोबत मस्तानी प्यायला आवडत नाही तुला? मँगो मस्तानी घे रे, मित्राचीच केबिन आहे, नवीन आलोय मी तुम्हा लोकांच्या मध्ये, आहे की नाही? आणि तसंही या केबिनमध्ये बसण्याची सवय असेलच की तुम्हाला। चुकीचा अर्थ काढू नका, कॉलेज पासूनची ओळख आहे, मित्र आहात, एकत्र काम करता येते, सो कधी ना कधीतरी इथं बसत असालच ना। घे रे। नाही नको। घे रे बाबा, अनुचा आवडता फ्लेवर आहे मँगो, माहीत असेलच तुला। सर, मला जो फ्लेवर आणण्यासाठी निरोप मिळाला, मी तो फ्लेवर आणलाय। अच्छा, इथून पुढे सगळ्या गोष्टी सांगत जाईल मी तुला की नेमकं अनुला काय आवडतं काय आवडत नाही, शेअर करेल मी तुला। शेवटी 20 वर्षाचा संसार आहे आमचा, हो की नाही अनु? सर, इफ यू डोंट माइंड, मी ही माझ्या डेस्कवर जाऊन पिऊ, म्हणजे काम करता करता खाताही येईल आणि कामही होईल। मी बॉस आहे की नाही आता इथे? पण मी नाही म्हणतो म्हणजे नाही। मिसेस अनामिका आकाश जोशी, बाहेर बसता का जरा तुम्ही? म्हणजे काम करत करत खाता येईल आणि कामही होईल। नाही, जरा आम्ही मित्र मित्र बसून बोलतो जरा इथे। अनु मस्तानी, ये बाबा बस। आई अण्णांचं फार उशिरा समजलं मला, ऍक्च्युली वाईट वाटलं। त्यात तुझं लग्न झालं नाही, असं एकटं एकटं वाटत असेल ना? फार नाही रे, तूही अमेरिकेला निघून गेलास, आई इकडे एकटी, बायको एकटी, मुलगी एकटी, तुला वाटतं एकटं? काय रे, आपल्या कॉलेजच्या रियुनियनला खूप मजा आली, सॉलिड असं काहीतरी ड्रामा वगैरे झाला होता वाटतं। काय घडलं होतं माहिती नाही रे, मी मित्रांशी गप्पा मारण्यात बिझी होतो। कोण कोण आहेत सध्या टच मध्ये? खूप लोक आहेत, जे साधे होते, सरळ होते, ते सगळे आहेत टच मध्ये। तुझा तो सदाशिव पेठीपणा अजून तसाच आहे? कायम हे असं टोचत टोचत बोलतोस की अजूनही? समोरचा माणूस कोण आहे त्यावर अवलंबून असतं। अनुशी असं बोलत नसेल ना, कसं बोलतोस तुझ्याशी? चल बोलून दाखव मला। चलो कम ऑन, मी मुद्द्याचं बोलतो तुला। सौरभ, कॉलेजमध्ये असताना अनुच्या बाबतीमध्ये माझ्या मनात नेमकं काय होतं, तुझ्या मनात काय होतं, हे सगळ्यांना माहीत होतं। पण आता एक गोष्ट लक्षात असू दे, मी आलो,
मी जिंकला आणि अनु माझी झाली कायमची. हे जे एक सत्य नाही हे कायमस्वरूपी. म्हणजे होईल काय की इथे ऑफिसमध्ये एकत्र काम करत असताना आपल्याला जास्त सोपं असेल. त्यात होईल काय की 40 उलटल्याच्या नंतर मग मी तुला मेमो देणार, मग दुसरी नोकरी शोधण्याच्या निमित्तानं तू बाहेर पडणार. बरं नाही दिसणार. तशी वेळ नाही येणार सर. कारण मला काम आणि खासगी आयुष्य या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठेवता येतात सर. एकंदरीतच खूप मजा येणार आहे ऑफिसमध्ये एकत्र काम करायला. भेटत राहूया इथेच माझ्या केबिनमध्ये. ज्या ज्या वेळेला मी बोलवेल त्या त्या वेळेला. अब मिलेंगे हम तीन यार, आप, मैं और अनामिका आकाश जोशी. सचिन, ही माझी चिट्टा. हां मावशी सचिन. हॅलो. नमस्कार. नंबर लिहिले. मी लग्नात नाही आला तरी काही फरक पडणार नाही. फॅमिली मॅरेज अटेंडच केला पाहिजे, सगळं आपलं डोक्यातलं असतं. नो 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 रिया, नॉट लाईक दॅट. एव्हरीबडी वॉज आस्किंग रिया कुठे, रिया कुठे. अँड यू नो, नम्या रम्माई ती मला विचारत होती सीद आला इथे, रियाची आणि सीदची भेट होईल का. यू नो, US मध्ये न्यूयॉर्कला व्हेरी डिसेंट जॉब ही आज. पण माझे ते चांगलं चालू आहे चिट्टा. सो व्हॉट, कधीतरी तर सेटल व्हावं लागेलच ना तुला. म्हणजे मॅरेज तर करावंच लागेल कधी ना कधी. आर वर्न्यू, इट्स नॉट कंपल्सरी. आणि मॅरेज केलं तरीच हॅपी असणार आहे का. त्याला बघा, लग्न झालं, आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहे त्याचं. सॉरी कुठे सॉरी. रिया, तू कोणालाही काही बोलतेस का. नाही ठीक आहे. सचिन इथे ये. ह्याच्या मोठ्या भावाने लग्न नाही केलंय. डोंट टेल मी समथिंग लाईक दॅट. मला काही ऐकायचं नाही हे असं. हो ना, केक ऐक तरी. लग्न नाही केलंय, बट ही इज लिव्हिंग विथ हिज गर्लफ्रेंड. ज्या लेडीवर तो प्रेम करतो ना, ते दोघे एकत्र राहतात इन सेम हाऊस. काय काय म्हणतात ते, जाऊ 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 लग्नाआधी एकत्र राहून पाहू. सी नाहीस ना. अयो अम्मा. नाही म्हणजे ते ट्रायल घेऊन बघतायत काकू. म्हणजे नवरा बायकोचं तर जुळेल एकमेकांशी, पण मग बाकी सगळ्या कुटुंबाचं जुळतंय की नाही असं. नाईस आयडिया ना. मी पण असंच करणार आहे. डोंट टॉक नॉनसेन्स रिया. प्राण पेरी गुट्टी वेडी मुलगी. तू पिऊन आहेस ना ऑफिस मध्ये. तू बॉसला ह्या अशा आयडिया देतोस. नाही नाही, आयडिया नाही. मी दादा म्हणजे माझ्या भावाचं सांगत होतो, पण मला विचाराल तर त्यांच्या लिव्हिंगनी पण काय प्रॉब्लेम सुटले नाहीच आहेत. त्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत. त्यापेक्षा लग्नच केलेलं बरं. करेक्ट. गुड बॉय. नल्ला कुट्टी. ही करेक्ट आयडिया दिलीस तू रियाला. माझ्या साईडला की तिच्या साईडला. ज्यात तुमचं भलं होईल त्या साईडला आहे मी. आला. स्मार्ट बॉय, एकदम चार्मिंग आहे. कळली की. थँक्स लॉट सौरभ. किती डिटेल्समध्ये हा सगळा हिशोब ठेवला असतो. सर माझं कामच आहे ते. बऱ्याच जणांना असं काम कुठे करता येतं रे, पण नाही का.
असा चोख हिशोब हल्ली फार कमी प्रमाणात बघायला मिळतो. स्वतःचे खिसे गरम करण्याकडे लोकांचा फोकस असतो. गुड. तुझे कष्ट घेतलेस, तुझी मेहनत केली, त्याचं फळ तुला मिळालं पाहिजे. ये सौरभ. हॅलो गाईज, नमस्कार तुम्हा सगळ्यांना. बसा बसा, खाली बसा. एमडी असोसिएट ही तुमची कंपनी एक्वायर झालेली आहे. ही गोष्ट तुम्हा सगळ्यांच्या कानावर आली असेलच. या कंपनीच्या पाठीमागे एक नाव आहे, आकाश जोशी. जो मी आहे, तुमचा नवीन बॉस. अरे बाप रे, आता नवीन बॉस म्हटलं की किटकिट आली, हो की नाही? हा माणूस नेमका काय स्वभावाचा असेल, कसं वागत असेल, काय चिडखोर आहे का, रागीट आहे, काय पटलं की नाही? अरे मग हसाना म्हणून मोकळेपणा नाही. आपण एक गोष्ट मी क्लिअर करतो की ज्या खुर्चीत तुम्ही आता बसलेलं ना, तिथे कधीतरी मी सुद्धा बसलेलो. त्यामुळे या खुर्चीचं काय टेन्शन असतं हे मी जवळून अनुभवलेलं आहे. एक गोष्ट मात्र मी स्पष्टपणे तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की येस, मी चिडखोर आहे, रागीट आहे, पण माझ्या या स्वभावाच्या पैलूचं दर्शन तुम्हाला त्याच वेळी होईल की जेव्हा तुमच्याकडून कामामध्ये काहीतरी गडबड होईल, तुम्ही चुकाल, काही गडबड कराल, खोटं बोलाल, बेईमानी कराल, तेव्हाच. पण जर तुम्ही उत्तम काम केलं तर याच्यातलं काही तुम्हाला अनुभवायला नाही मिळणार. याचं कारण एकच आहे की मला प्रामाणिक माणसं खूप आवडतात. ही एकनिष्ठता, हा प्रामाणिकपणा मी एका माणसात पाहिलाय. काय सौरभ? सौरभ पटवर्धन. गेली 20 ते 22 वर्ष तो आपल्या कंपनीच्या सोबत लॉयल. स्टाफ आला गेला, बदलला, पिऊन, वॉचमन, सगळं बदललं, पण सौरभ मात्र तिथेच आहे. तो तिथेच आहे याचा अर्थ असा नाहीये की त्याला बाहेर कुठे काम करण्याची संधी उपलब्ध होत, असं नाहीये. तो तिथेच आहे कारण तो त्याचा स्वभाव आहे, कारण सहजासहजी तो अशा काही गोष्टी सोडत नाही. आणि म्हणूनच आज आपण सौरभ पटवर्धनचं प्रमोशन करत आहोत. आजपासून या शाखेचा तो ब्रांच हेड असेल. ओके. एकबोटे सर, तुम्ही अनुभवाने खूप मोठे आहात, तुम्ही त्याला असिस्ट कराल. ओके. मला सौरभकडे ही ब्रांच सोपवावीशी वाटते, कारण त्याच्याकडे सोपवलेली गोष्ट तो अत्यंत प्रामाणिकपणे व्यवस्थित सांभाळतो. गेली बरीच वर्ष त्याने एक गोष्ट खूप छान पद्धतीने सांभाळलेली. ओके नाही सौरभ? सांग ना, कोणती ती गोष्ट? कम ऑन यार, हमारी यारी. कॉलेजमध्ये असल्यापासून आपण एकमेकांना ओळखतो, ही गोष्ट आपल्या स्टाफला कुठे माहिती?
पण मला अभिमान आहे आमच्या यारीचा, आमच्या मैत्रीचा. तुम्हाला सांगतो, इथे आल्याबरोबर सौरभने माझं खूप छान पद्धतीने स्वागत केलं. मला त्याने त्याची केबिन दिली. तुम्हाला सांगतो, माझ्या ह्या दोस्तीवर, हे यारीवरती मी खूप खुश आहे. मित्रा, आपल्या कामावर आणि आपल्या यारीवर एकनिष्ठ राहशील ना? आणि हो, हे केबिन माझं जरी असलं ना सौरभ, तरी सुद्धा ते तुझंच आहे, तुझ्या हक्काचं. मी नसताना त्या केबिनचा तू केव्हाही वापर करू शकतोस. फक्त केबिनच. नाही म्हणजे काय, कॉलेजमध्ये असताना बुक्स, पेन, टिफिन शेअर करायचो. सो गाईज, तुमचा नवीन बॉस जास्त खडूस नसेल वाटलं ना तुम्हाला, है ना? चला कामाला लागा, हो की नाही? सौरभ, चला लागा कामाला. थांब राधा, काय झालं? कुठे गेली होतीस? बाहेर. ते मलाही दिसतंय की बाहेर न येतेस. सरळ उत्तर दे. 3 दिवस घरात नाहीयेस तू. कुठे गेली होतीस? तुला काय करायचंय आजी? माझं मी बघून घेईन. ही धर्मशाळा नाहीये. केव्हाही यायचं, केव्हाही जायचं, मनाला वाटेल तसं वागतेस तू. तुझ्या आईला चालत असेल, मला चालणार नाहीये. आणि मी मोठी आहे तुझ्यापेक्षा, आजी आहे तुझी. माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला तू बांधील आहेस. पण तसं मी मानत नाही. उगाच शब्दाला शब्द वाढवू नकोस. कुठे गेली होतीस ते सांग. नीलकडे. तुला काय लाजबीज वाटत नाहीये सांगायला? नाही, खरं बोलायला मला लाज नाही वाटत. तुझं काय डोकं बिकं फिरलंय? त्या हितेन प्रकरणातनं अजून बाहेर सुद्धा आली नाहीयेस तू, आणि सरळ सांगतेस नीलकडे होते. मग काय खोटं बोलू का मी? जे खरंय ते सांगते तुला. याच्यापेक्षा खोटं बोलली असतीस ना तर ते परवडलं असतं. किमान हे असलं गलिच्छ तरी ऐकायला लागलं नसतं. तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? मी खरं बोलले तरी प्रॉब्लेम, खोटं बोलले तरी प्रॉब्लेम, घरी आले तरी प्रॉब्लेम, नाही आले तरी प्रॉब्लेम. कशाने समाधान होणार आहे तुझं? एक काम कर, तुला ते गोमूत्राची बाटली आहे ना, ती शिंपड माझ्या अंगावर, म्हणजे तुझं समाधान होईल. हा राधा, तिच्या बोलण्याचा तुमच्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नका आजी. तुम्ही मोठ्या आहात, तुमच्या नातीवर हात उगारायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण म्हणून कायम लहानच चुकीचे आणि मोठे बरोबर असं होत नाही ना. आणि बरोबर आहे तिचं. राधा 3 दिवस माझ्याच घरी होती, पण माझ्या बरोबर नव्हती. तिला तिथं मोकळेपणाने राहता यावं म्हणून मी माझ्या चुलत बहिणीच्या घरी राहायला गेलो होतो. किती उद्धट असशील रे तू. थांब, तुझं चुरू चुरू बोलणं आहे ना, असं थांबायचं नाही. चांगला धडा शिकवला पाहिजे तुला. या लाटण्याने ना बरोबर झोडून काढायला पाहिजे तुला, म्हणजे चांगली अक्कल येईल. आजी, तू काय करतेस? काय वेडेपणा आहे हा? तू बघतोयस काय रे? तुला जराही शरम वाटत नाहीये? अरे हो, तुमच्या या माराला घाबरणं अपेक्षित आहे का मी? पण माझाही नाईलाज आहे हो. खरं तर मलाही तुमचा आत्ता खूप राग येतोय, पण माझ्या आई नानांच्या संस्कारामुळे मी तुमचा आत्ता अपमान करू शकत नाही. तुम्ही मोठ्या आहात, त्यामुळे तुमचा आदर ठेवायलाच पाहिजे. चालता हो इथून. नाही जाणार. हे माझ्या मैत्रिणीचं घर आहे. चालता हो, नाहीतर मी खरंच मारी नाही तुला. हो मारा ना, तुम्हाला हवं तेवढं मारा. जर मला मारून तुमचं समाधान होणार असेल तर जरूर मारा.
बऱ्या बोलाने जातोयस की? राधा चल आजी आत हो. चल